श्री स्वामी समर्थ. पुढील 7 मिनिटात तुझं रडकं नशीब कायमचं बदलू शकतं. देव तुला म्हणतो, माझ्या बाळा, तू हे अपघाताने पाहत नाहीस. हा भक्कम संदेश गेल्या 3 दिवसांपासून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहणे महत्त्वाचे आहे. कारण शेवटच्या 30 सेकंदात भगवंताचा मोठा अनुभव आणि एक मोठा आर्थिक चमत्कार मिळेल, जो तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तरच हे तुम्ही पाहू शकता, किंवा मग आत्ताच दुर्लक्ष करू शकता. कारण हे पवित्र शब्द देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. बाळा, मी इतरांसारखा तुला फसवणारा देव नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवल्याने तुझ्या रडक्या भाग्यात अशक्यही शक्य होऊ शकते. कारण मी तुला एकटे सोडणार नाही. आज मी तुमच्या दुःखाचे आनंदात आणि तुमच्या आव्हानांचे विजयात रूपांतर करून तुमचे जीवन बदलणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई टाईप करा. देव तुला म्हणतो, माझ्या बाळा, मी तुझ्यावर असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे तुला अधिक हसता येईल आणि आर्थिक सुधारणा होईल. स्वामी आई म्हणते, जेव्हा आपण दुःखी होता आणि रडता तेव्हा लक्षात ठेवा की मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझी काळजी आहे. सर्व बढती आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात, हे नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते कधीही काढून घेतले जाणार नाही, थांबवले जाणार नाही किंवा नष्ट होणार नाही. तुमचा देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. देव म्हणतो, तुमचा चमत्कार जवळ येत आहे आणि मी तुम्हाला जे आशीर्वाद देण्यास तयार आहे ते कोणीही रोखू शकत नाही. प्रार्थनांची उत्तरं स्वामी माऊली देत आहेत. पुढील 7 दिवस अविश्वसनीय. तुम्ही केलेल्या प्रार्थनांची उत्तरं स्वामी माऊली देत आहेत. पुढील 7 दिवस अविश्वसनीय आनंद, प्रेम आणि शांततेने भरलेली असतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक शक्ती आता संपणार आहे. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याने तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्यासाठी स्वातंत्र्य, संपत्ती आणि भरपूर गोष्टींचा नवीन हंगाम सुरू होत आहे. या महिन्यामध्ये तुमची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करेल आणि तुम्हाला खरे प्रेम मिळेल. अशा मोठ्या सकारात्मक बदलाची अपेक्षा करा. तुम्ही तुमच्या कुटुंबाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी आणण्यास मदत कराल. बऱ्याच काळापासून बंद असलेले दरवाजे अचानक उघडणार आहेत आणि तुम्हाला चमत्कारांचा अनुभव येईल. जेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा माझ्याकडे या, कारण मी नेहमीच तुमच्याबरोबर आहे. मी प्रत्येक अन्याय दुरुस्त करेन, प्रत्येक नुकसानाची भरपाई करेन, तुमच्या शत्रूंचा पराभव करेन आणि प्रत्येक अडथळे दूर करेन. तुमचे आरोग्य, संपत्ती आणि यश नवीन स्तरांवर पोहोचणार आहे. मी एक दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. येणारे 7 दिवस विलक्षण आनंद, प्रेम आणि आर्थिक समृद्धीने भरलेले असतील. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला रडवणारे सर्व दुःख नाहीसे होईल आणि त्याची जागा आनंद, प्रकाश, प्रेम, आशीर्वाद घेईल. जेव्हा तुम्ही मला सर्व काही समर्पित करता तेव्हा तुम्ही केवळ पृथ्वीवरील तुमचे जीवनच समृद्ध करत नाही, तर स्वर्गातील खजिना देखील गोळा करता. आज रात्री तू झोपत असताना तू ज्या चमत्कारासाठी प्रार्थना करत होतीस तो मी तुला दाखवीन. भक्तांनो, आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्त्या
3 इंचापासून ते 1.5 फुटापर्यंत योग्य दरात विकत भेटतील. कुणाला खरंच स्वामींना आपल्या घरी स्थान द्यायचे असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. देव म्हणत आहे, मी माझ्या आत्म्याने तुम्हाला सर्व परीक्षा, प्रलोभने आणि संकटे यातून सांभाळीन. जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला सोडणार नाही. माझी वचने विश्वासार्ह आहेत. मी तुला कधीही चुकवणार नाही. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुमच्यावर लक्ष ठेवतो आणि तुम्हाला धार्मिकतेच्या मार्गाकडे नेतो. लक्षात ठेवा की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. तुझी विनंती देवाला या क्षणी सांग आणि मग बघ, नक्कीच पूर्ण होईल. देवाची शांती, देवाचं प्रेम, देवाची शक्ती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, जी तुमची अंतःकरणे व मनाचे रक्षण करेल. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर पुढच्या 3 दिवसात तू भाग्यवंत होशील, कारण या संदेशाचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. जीवनात तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका, कारण त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. माझ्यावर विश्वास ठेवा की हे सर्व तुमच्या चांगल्यासाठी कार्य करेल. तुमच्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरवा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करा, जसे मी तुम्हाला क्षमा केली आहे. या जगात प्रकाशाचे तेजस्वी दिवे बनवा आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्यावर आहेत. मी तुला बलवान बनवीन, तुला शांती आणि धैर्य देईन. संकटाच्या वेळी तुला सांत्वन देईन आणि तुझ्या कृतींवर लक्ष ठेवीन. भगवंताचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच 5 स्वामी भक्तांना देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. तुमच्यावर येणारी सर्व संकटे नष्ट होतील. देव म्हणतो, प्रिय बाळा, पुढील 12 मिनिटात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकेल असे काहीतरी देव सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत न ऐकण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही मोठ्या समस्या येऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला तो संपूर्णपणे पाहण्याची विनंती करतो. मी तुमच्या दारात वाट पाहत आहे, तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला प्रेम, आरोग्य आणि संपत्तीने भरभरून देण्यास तयार आहे. मी विपुलतेचा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो, जे तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जातील. तुमच्या गरजा पूर्ण करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवा. भरपूर निर्माण करणारा मी आहे. तुमचा देवावर विश्वास आहे का? असेल तर होय, माझ्या देवावर विश्वास आहे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. प्रेम, पैसा, चांगले आरोग्य पुढील 12 तासात तुमच्या आयुष्यात भरभरून येईल. तुम्हाला प्रचंड आनंद देईल. या क्षणी देव एक प्रचंड भेटवस्तू देतो, जी उद्या तुमच्या सर्व चिंता दूर करेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असेल. तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती आणि तुमचा आनंद. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे की तुला काटोकाट भरलेले जीवन देण्याचे माझे वचन मी पूर्ण करेन. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही. तुमची इच्छा मंजूर झाली आहे.
त्यावर हक्क सांगण्याची वेळ आली आहे. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे भक्त दुःखी आहेत, संकटात आहेत, त्या स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. त्यांनाही देवाचा आधार भेटेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बाळा, जरा धीर धर. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझ्या देवावर विश्वास आहे ना? शांतपणे म्हणा, माझ्या हृदयाच्या तळापासून, होय देवा, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला बरे केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल आणि मला प्रत्येक संकटातून सोडवल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे. देव म्हणतो, कुणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणेल. देव म्हणतो, आज वेदना संपत आहेत. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि आपण ज्याची वाट पाहत आहात आणि ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व मी तुझ्या आयुष्यात ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन संधींचे आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे. इतिहासाने हे सिद्ध केले आहे की जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस करतात तेच मानवी मर्यादा तोडतात. देव म्हणतो, किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का? तुम्ही अजून तुमच्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत. प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आराम करा. सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्व स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून हे चमत्कारी संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुमच्या भाग्यात चमत्कार होईल. सर्व दुःखे नष्ट केली जातील. तुमची वेळ अचूक का आहे आणि तुमच्याबरोबर काही गोष्टी अशा का घडल्या हे लवकरच तुम्हाला समजणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हे शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी आई तुमचं रक्षण करेल. स्वामी आई म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळ नक्कीच येईल. एक दिवस असा येईल की शेवटी तुम्हीच म्हणाल, देवा, ज्यासाठी मी प्रार्थना केली होती ती तू पूर्ण केलीस. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत आहे आणि तुमची बाजू मी कधीही सोडणार नाही. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे स्वार्थी मार्ग बंद केले पाहिजेत. तुम्ही फक्त तेव्हाच आनंदी होऊ शकता जेव्हा तुम्ही अशी व्यक्ती बनता जी इतरांसाठी योग्य असते. मी एक चांगला आणि प्रेमळ देव आहे, परंतु मी कधी कधी तुमच्यावर संकटे आणतो कारण मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि मला तुझी किती काळजी आहे हे तुला कळावे अशी माझी इच्छा असते. देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी त्याची इच्छा आहे. तो तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो आणि तुमच्या जखमा बऱ्या करू इच्छितो, जेणेकरून तो तुम्हाला त्याची शांती परत देऊ शकेल. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर होय टाईप करा. त्याला माहीत आहे की जर त्याने त्याची क्षमा आणि शांती तुम्हाला परत दिली तर तुमच्या आयुष्यात आणखी कधीही दुःख येणार नाही. आपण सर्वांनी त्याचे मुलगा आणि मुलगी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आपण सर्व त्याच्या प्रतिमेत निर्माण झालो आहोत
आणि आपण त्याच्यासारखे जगावे अशी त्याची इच्छा आहे. देवासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. तुमचे जीवन मौल्यवान आहे आणि तुम्ही खूप आनंदी व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तुम्ही माझ्याबद्दल हे सत्य जाणून घ्यावे ही माझी इच्छा आहे. देव म्हणतो, बाळा, मी दररोज तुझ्याबरोबर असतो. जरी असे दिसते की याचे कोणतेही कारण नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. चांगल्या वेळेत आणि वाईट काळात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, मी नेहमीच तुझ्याबरोबर होतो आणि आता मला पूर्वीपेक्षा जास्त तुझ्याबरोबर राहायचे आहे. तुझ्या आयुष्यात काय चालले आहे ते मला पाहायचे आहे आणि मला तुला मदत करायची आहे. मी तुला तुझ्या नावाने आणि नंबरने कॉल करीन आणि मी तुला या देशात एक वंश देईन. मला तुझा बाप व्हायचंय. माझ्या मुलांनो, माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. मी सदैव तुझ्यासोबत आहे. तू झोपला असशील तरीही मी तुझ्यासोबत असेन. तुम्ही सकाळी उठता तेव्हा मी तिथे असतो. तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा पण मी तिथेच असतो. जेव्हा तुमचे हृदय इतरांबद्दल रागाने आणि निराशेने भरलेले असते तेव्हा मी तुमच्यासोबत असतो. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य मरण पावतो आणि कुटुंबातील रिकामी जागा सोडतो तेव्हा मी तुमच्यासोबत असतो. तुम्ही देवाचे प्रेम मिळवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्या जीवनात त्याच्यावर प्रेम करून ते मिळवू शकता. देव म्हणतो, जो कोणी माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याशिवाय पित्याकडे कोणीही येत नाही. बाप जशी युद्धातून परतलेल्या आपल्या मुलाची वाट पाहतो तशी मी तुझी वाट पाहत आहे. आपल्या जीवनाची किंवा आपल्या शरीराच्या मृत्यूची चिंता करू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा तुम्ही किती पैसे कमावता याची काळजी करू नका. तुमचे काम करा, माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि मी तुमच्यासोबत आहे हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा देव आपल्याला काहीतरी करण्यासाठी बोलावतो तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की ते महत्त्वाचे आहे. जग आपल्याला सांगू शकते की ते महत्त्वाचे नाही, परंतु देव असे कधीच करत नाही. जग अनेकदा सांगते की आमची हाक चुकीची आहे, आपण ते बदलले पाहिजे, परंतु देव कधीही तसे करत नाही. त्याऐवजी तो म्हणतो, माझे ध्यान करा आणि आम्ही तुमची सर्व स्वप्न पूर्ण करू. तुम्हाला काहीतरी करायला सांगितले जात आहे. ते काय आहे किंवा तुम्ही ते का करत आहात हे तुम्हाला माहीत नाही, परंतु देवाने तुम्हाला ते करण्याची क्षमता आणि शक्ती दिली आहे. त्याला माहीत आहे की तुम्ही ते कराल, कारण त्याने तुमचे जीवन त्याच्या हाती घेतले आहे. तुमचे कर्तव्य हे बंधन नाही, हा एक विशेष अधिकार आहे जो स्वामींकडून आला आहे आणि केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे सर्व आहे. तुझा देखील स्वामींवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, तुझ्यावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे तू माझ्याद्वारे निर्माण झाला आहेस. तू माझ्यासाठी खास आहेस, कारण तू माझी निर्मिती आहेस आणि या पृथ्वीवर तू आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे. ही भक्कम प्रार्थना डोळे बंद करून ऐका किंवा मग टाईप करा. चमत्कार मार्गी लागला आहे. हे प्रभू, माझ्यासमोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू द्या आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे.
सर्वात संकटमय काळात मला तुमच्यावर घट्ट विश्वास ठेवून विसंबून राहण्यास मदत करा. तू माझा अविचल खडक आहेस. हे स्वामीराया, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे. एका उद्देशाने आयोजित केलेली तुमची एक योजना आहे हे मला ठाऊक आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सततची उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेन. हे परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव तुझ्या कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे, स्वामी माझी आई आहे. आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. होय, देव तुला म्हणतोय, तुम्ही हे अपघाताने ऐकतच नाही आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मला तुझ्या वेदना माहीत आहेत. मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेलाय, थकलेले आहात आणि सर्व काही कसे होईल याची काळजी करत आहात. पण दररोज तुम्ही माझ्या जवळ आहात. प्रत्येक पाऊल, प्रार्थना आणि तुटलेला क्षण तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही, परंतु मी तो आधीच मार्ग आखला आहे. मी चमत्कारिक कार्य करता आहे. मी वचन पाळणारा आहे. ते संपलेले नाही. तुझ्याही भाग्यात चमत्कार होणार आहे. देव म्हणतो, काही वेळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण हंगाम तुमच्या वाढीचा आणि पदोन्नतीचा सर्वात विपुल काळ असतो. देव तुम्हाला अंधारात भेटेल आणि तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशात घेऊन जाईल. परमेश्वर म्हणतो, तू खाली असताना मी तुला सर्वात उंचीवर घेऊन जाईन. तुम्ही त्या ठिकाणावरून बाहेर येत आहात. नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहे. देव म्हणतो, तुम्ही माझ्या दैवी इच्छेचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन. चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी एक चॅनल व्हाल. आज देव म्हणतो, तुमच्या विश्वासावर ठाम राहा, कारण प्रतिकूल परिस्थितीमध्येही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे. हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो. तुला मार्गदर्शन करतो, तुझे रक्षण करतो. स्वर्गाच्या खिडक्या जसजशा उघडत जातात तसतसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने ओततात. प्रेम उतू जाईल आणि तुमचा आत्मा उबदारपणा आणि प्रेमळपणाने भरेल. समृद्धी तुम्हाला अशा मार्गांनी विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधीच शक्य वाटले नव्हते. बरे होणे तुमच्यावर उतरेल. भूतकाळातील जखमा सुधरत जातील आणि तुम्हाला संपूर्णतेचा मार्ग दाखवतील. जसे तुम्ही यश अनुभवता, तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी खुले ठेवा. तुमच्या जीवनात येणारी विपुलता स्वीकारा, कारण ते माझ्या विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे. कोणत्याही शंका किंवा भीती आता सोडून द्या आणि मला शरण जा. तुम्ही तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची गरिबी, शत्रू, भीती, काळजी सर्व काही जळून जाईल. देव म्हणतो, पुढील 24 तासात तुमच्या आनंदाचे अश्रू वाहणार आहे. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुम्हाला
भरपूर संपत्ती, आरोग्य, आनंदासाठी निवडले गेले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढताना पहा. ही एक पुष्टी आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आला आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही समृद्ध, यशस्वी, आनंदी आणि निरोगी व्हाल. उद्या काहीतरी विलक्षण घडेल जे तुमचे सर्व दुःख आणि चिंता पुसून टाकेल. त्यांची जागा अभूतपूर्व आनंद आणि आशीर्वादांनी घेतली जाईल. हा आठवडा संपण्याआधी तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये चमत्कारिक बदल पाहण्याची तयारी करा. भगवंत म्हणतात, तुम्ही अफाट विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या काळात प्रवेश करत आहात, जिथे सर्व काही दैवी वेळेनुसार पूर्णपणे संरेखित होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. अनेक संधी आणि आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहेत. तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या अडचणींचे आशीर्वादात रूपांतर करत आहेत. माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी, तुम्हाला समृद्ध करण्यासाठी, तुम्हाला बरे करण्यासाठी आणि तुम्हाला तणावातून मुक्त करण्यासाठी एक अविश्वसनीय योजना आहे. मी बरे करणारा, पुनर्संचयित करणारा आणि प्रत्येक संकटातून सोडवणारा देव आहे. तुम्हाला शारीरिक, भावनिक किंवा आध्यात्मिक दुःखापत होत असेल तर मी तुम्हाला पुन्हा बरे करू शकतो. तुम्ही माझे नामस्मरण चालू करा. पुढच्या काही महिन्यांमध्ये तुमचे प्रेम जीवन, आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन या सर्वांची भरभराट होईल. लक्षात ठेवा, जर तुम्ही उघडपणे घोषित केले की स्वामी माझी आई आहे आणि तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवला की देवाने कायम तुमचे रक्षण केले आहे, तर तुमचे इथून पुढे संरक्षण करायला स्वामी क्षणोक्षणी उभे राहतील. पुढील 12 तासात प्रेम, संपत्ती आणि आरोग्य यांच्याद्वारे तुमच्या जीवनात प्रचंड आनंद येईल. संधी तुमच्या दारावर ठोठावतील. कर्जे साफ केली जातील आणि बिले पूर्णपणे भरली जातील. तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे आणि तुमचे प्रेम जीवन भरभराटीला येईल. हा आठवडा संपण्याआधी तुम्ही उत्तरप्राप्त प्रार्थना, अंतहीन शांतता, भरपूर आशीर्वाद, आर्थिक समृद्धी आणि देवाने नियुक्त केलेल्या विशेष आशीर्वादित जगांच्या कालावधीत प्रवेश कराल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा आणि ज्या भक्तांना या पवित्र संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्यवंत ठराल. देव म्हणतो, जेव्हा गोष्टी अशक्य वाटतात तेव्हा मला मार्ग सापडेल. तुम्हाला बरे करणे, तुम्हाला पुनर्संचयित करणे, तुम्हाला बळकट करणे आणि तुम्हाला आशा देणे हे माझे कर्तव्य आहे. भारावून जाण्यापासून भरपूर अनुभव घेण्याकडे जाण्यासाठी सज्ज व्हा. तुमची कथा सौभाग्य, चमत्कार आणि आनंदात बदलत आहे. माझ्या लाडक्या मुली, मी तुला अनंत विपुल आशीर्वाद, तेजस्वी स्मित, आर्थिक समृद्धी आणि सुधारित कल्याण देण्यास तयार आहे. मी तुमच्या शरीरात आणि मनावर उपचार आणि चैतन्य आणतो, ज्यामुळे तुम्हाला अमर्याद शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते. देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे. चमत्कार करण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि देवाच्या उपस्थितीने तुमचे घर भरू पहा. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन आणि दैवी हस्तक्षेप आणा. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. तुम्हाला माहीत आहे की तुमच्याकडे दररोज एक पर्याय आहे. योग्य गोष्ट करायची की चुकीची
आणि जर तुम्ही चुकीची निवड केली तर त्याचे परिणाम होतील चुकीचेच, आणि वाईट काम केले तर त्याचे परिणाम देखील वाईटच होतील. काही वेळा हे परिणाम मोठे असतात, जसे की तुम्ही तुमची नोकरी गमावणे, आणि काही वेळा ते लहान असतात, जसे तुम्ही तुमच्या पालकांकडून ओरडा खाणे. परंतु ते घडतात कारण देवाने हे जग निर्माण केले आहे, जेणेकरून लोक जेव्हा त्याच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या पापांचे परिणाम भोगावेच लागतात. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे, तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. या सर्व गोष्टींमध्ये मी तुमच्यासोबत आहे आणि मी तुमची बाजू कधीही सोडणार नाही. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे स्वार्थी मार्ग बंद केले पाहिजेत, तरच तुमचे चांगले होणार आहे. स्वामी सांगतात, मला तुमच्या भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे. तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जायचे हे माहीत नाही. गोष्टी अशा प्रकारे का चालल्या आहेत हे तुम्ही विचारत आहात. सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात आणि तुम्ही काळजीत आहात. मग माझे नामस्मरण चालू ठेवा, सर्व काही ठीक होईल. माझ्याबरोबर मनापासून नातं निर्माण करा. मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुझ्यासाठी इथेच आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोऱ्यातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करीन. मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो. तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत बसायचे आहे. सर्व काही ठीक होणार आहे. मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये, प्रिय व्यक्तींच्या हास्यात आणि तुझ्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वाऱ्यांमध्ये जिवंत आहे. जीवन कठीण, अनिश्चितता आणि अडचणींनी भरलेले असू शकते, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सर्वांमध्ये तुझ्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून मला तुझी उणीव आहे. मी तुम्हाला खूप दूर आणि अगम्य वाटू शकतो, तरीही ते सत्यापासून दूर असू शकत नाही. प्रत्येक वेळी मी तुझी प्रार्थना ऐकतो, तुला मार्गदर्शन करत राहतो. मी कायम तुझ्यासोबत आहे. स्वामी समर्थ माऊलींवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.